नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 600 प्लस रिक्त पदसंख्येच्या विविध पदांसाठी निघालेल्या पदभरतीच्या जाहिरातीबाबतची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत. एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत आहे. जर यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याकरिता 18 ते 33 वर्षापर्यंत असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विविध पदांमध्ये एम-टी-एस हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. त्याकरिता 400 प्लसहून अधिक रिक्त पदसंख्या दिलेल्या आहेत. यासाठी शिक्षण पात्रता 10वी पास या ठिकाणी असणार आहे. तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी इथे प्रयत्न करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती पदे या विभागामार्फत भरल्या जात आहे, त्याकरिता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, अर्ज फी किती लागणार आहे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण डेडिकेटेड फ्रेंड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर या ठिकाणी आलेला आहोत. ज्यामध्ये भारत सरकार रेल मंत्रालय अंतर्गत येत असलेल्या या विभागाकडून एकूण 600 प्लस रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. त्याची जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. तर या ठिकाणी बघा, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे. ज्यामध्ये ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, एम-टी-एस सारखी पदे या ठिकाणी भरल्या जात आहे. तर एम-टी-एस या पदासाठी तुम्ही नक्की इथे प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी 400 प्लसहून अधिक रिक्त पदसंख्या या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या पदासाठी 10वी पासाची शिक्षण पात्रता इथे लागणार आहे. तर पदांबाबतची व शिक्षण पात्रतेबाबतची माहिती पुढे व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणारच आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, भरतीबाबतचे वेळापत्रक या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये 18 जानेवारी 2025 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 16 फेब्रुवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये तुमची CBT 1 ची परीक्षा होणार आहे. तर ऑगस्टमध्ये CBT 2 ची परीक्षा इथे घेतल्या जाणार आहे. तर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये तुमची या ठिकाणी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याबाबतची वेळापत्रक इथे देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे. तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती इथे देण्यात आलेली असून स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला सविस्तर माहिती जर घ्यायची असेल तर या विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला संपूर्ण जाहिरातीची PDF या ठिकाणी मिळून जाईल, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला काही समस्या आल्यास या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून ती समस्या तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. टोल फ्री क्रमांक विभागाचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, डिटेल्स पोस्ट अँड इसेन्शियल क्वालिफिकेशन बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना शिक्षण पात्रता कोणती लागणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. ज्युनियर मॅनेजर या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 50,000 ते 1,60,000 रुपयापर्यंतचा पे स्केल तुम्हाला मिळणार आहे. 3 वॅकेन्सी या पदासाठी असणार आहे. त्यासाठी शिक्षण पात्रता चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत CA-CMA ची फायनल एक्झामिनेशन पास केलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 30,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंतचा पे स्केल या ठिकाणी दिला जात आहे. 36 रिक्त पदसंख्या या पदासाठी असणार आहे. त्यासाठी शिक्षण पात्रता रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून 60% गुण घेऊन ज्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रान्सफॉर्मेशन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 64 रिक्त पदसंख्या दिलेल्या आहेत. शिक्षण पात्रता रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून 60% गुण घेऊन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सप्लाय, इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल अशा विषयामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 75 टोटल रिक्त पदसंख्या दिलेली आहे. शिक्षण पात्रता या ठिकाणी युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून 60% गुण घेऊन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर या विषयाअंतर्गत ज्या उमेदवाराने 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, असे उमेदवार या एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ या शेवटच्या पदासाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. 16,000 ते 45,000 रुपयापर्यंतचा पे स्केल असणार आहे. टोटल 464 रिक्त पदसंख्या दिलेल्या आहे. ज्यामध्ये कॅटेगरीमध्ये बघू शकता इथे वॅकेन्सी असणार आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्या कॅटेगरीनुसार या पदासाठी अर्ज इथे सादर करू
करू शकता। या ठिकाणी शिक्षण पात्रता या ठिकाणी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत ITI किंवा अप्रेंटिसशिप 60% गुण घेऊन ज्या उमेदवाराने आपला कोर्स या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे, असे उमेदवार MTS या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहे. तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता, पे ऑफ स्केल आणि रिक्त पदसंख्येबाबत माहिती या पदांकरता इथे देण्यात आलेली असून त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी एज लिमिट बघू शकता मित्रांनो. ज्युनियर मॅनेजर या पदासाठी 18 ते 30 वर्ष वयाची अट असणार आहे. एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष असणार आहे. त्यानंतर MTSसाठी 18 ते 33 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे. त्यानंतर कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघा एज रिलॅक्शन बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर जाहिरातीच्या माध्यमातून एज रिलॅक्शन बाबत माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी या पदांसाठी उपलब्ध होत आहे. तर त्यासाठी अलाउन्सेस कशा प्रकारे असणार आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग तुम्हाला कुठे मिळणार आहे, त्यानंतर ॲग्रीमेंट या भरतीबाबतचा कसा असणार आहे, त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. वर्क अलाउन्सेस इत्यादी सर्व सुविधा, मेडिकल फॅसिलिटी, ग्रॅज्युइटी, लिव्ह एनहॅन्समेंट अशी सर्व सुविधा या पदासाठी तुम्हाला मिळणार आहे. एक गव्हर्नमेंट नोकरी या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. प्लेस ऑफ पोस्टिंग मित्रांनो या ठिकाणी कुठे असणार आहे, तर भारतामध्ये एनिव्हेअर कुठेही तुम्हाला या पदासाठी पोस्टिंग इथे दिल्या जाणार आहे. जर महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी पोस्टिंग असेल, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जर या विभागाचे सेंटर्स किंवा ऑफिसेस या ठिकाणी असेल, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला या पदासाठी प्लेस ऑफ पोस्टिंग इथे दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पर्क अलाउन्सेस, प्लेस ऑफ पोस्टिंग, त्यानंतर जे काही इतर देय भत्ते या ठिकाणी या पदासाठी लागू असणार आहे, ते सर्व तुम्हाला या पदासाठी इथे मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी या पदासाठी कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सुरुवातीला तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम या ठिकाणी होणार. दोन्ही परीक्षा या ठिकाणी पास झाल्यानंतर तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर एक्झामिनेशनचे स्वरूप या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी स्टेज 1 मध्ये CBT 1 आणि स्टेज 2 मध्ये CBT 2 अशा पद्धतीने एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एक्झाम मध्ये कोणकोणत्या विषयावर या ठिकाणी परीक्षा या ठिकाणी असणार आहे, कोणकोणते विषय या ठिकाणी असणार आहे परीक्षेमध्ये, त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. टोटल 100 प्रश्नांची मित्रांनो ही परीक्षा असणार आहे. त्याकरिता टॉपिक इथे बघू शकता, कोणत्या टॉपिकवर तुमचे या ठिकाणी परीक्षा इथे घेतल्या जाणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि क्वालिफाय होण्याकरता मित्रांनो कॅटेगरीमध्ये बघू शकता EWS आणि अदर जनरल कॅटेगरीसाठी 40% गुण आवश्यक असणार आहे. SC OBC NCL करता 30%, तर ST करता 25% गुण या ठिकाणी क्वालिफाईंग करता या ठिकाणी लागणार आहे. तर अशी सर्व माहिती मित्रांनो या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा एक्झामिनेशन सिटीज कोणत्या प्रकारे असणार आहे, म्हणजे ना तुमचे एक्झाम सेंटर कोणत्या सिटीमध्ये या ठिकाणी असणार आहे. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये मित्रांनो या पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली असून या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी एक्झाम सेंटर इथे दिल्या गेलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघा मित्रांनो मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे अशा प्रकारचे एक्झाम सेंटर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इथे दिल्या गेलेल्या एक्झाम या ठिकाणी तुमची महाराष्ट्रामध्ये इथे घेतल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह यांच्याकरता अदर OBC EWS कॅटेगरी करता 1000 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे. तर मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी मित्रांनो जनरल OBC EWS कॅटेगरी करता 500 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. SC ST PWD एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता कोणतीही फी या ठिकाणी लागू नाही मित्रांनो. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे याची सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. संपूर्ण जाहिरात या ठिकाणी तुम्ही वाचून या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याची सर्व माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून या संपूर्ण पदभरतीबाबतची जी काही PDF आहे ती डाउनलोड करून या पदभरतीबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे 600+ रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली असून सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NS मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.